लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता याच्या आधी आपण पाहिलं होतं की रम्याने काव्याची जी साडी फाडून टाकली होती, जेणेकरून फॉल्टी पीस आहे असं नंतर सगळ्यांना वाटावं. पण आता पार्थने ती साडी अगदी बारीक हात शिलाईने टकिंग केल्यामुळे आता ती जी फाटलेली साडी असते ती व्यवस्थित निर्यांमध्ये बसते आणि ती साडी नेसून काव्याची दिवाळी अगदी व्यवस्थित पार पडते. आणि ही आयडिया जी असते ती पार्थला मालिनी काकूंनी दिलेली असते की एवढं काही झालेलं नाही आहे, ती साडी फक्त थोडीशी चिरली गेलेली आहे, फक्त शिवलीस की आपोआप व्यवस्थित होऊन जाईल. आणि रम्या जेव्हा काव्याला ती साडी नेसलेली पाहते तेव्हा रम्याला खूपच जास्त राग येतो, इरिटेट होतं की अरे काय बुद्धी यायची, एवढी काय गरज होती शिवून वगैरे घालायची, जर दुसरी साडी नेसली असती तर काय झालं असतं एवढं. पण नाही, तीच साडी नेसायची होती हिला. मग रम्या आता काव्याची आणि पार्थची दिवाळी खराब करण्यासाठी एक नवीन आयडिया काहीतरी शोधून काढत असते. पण पार्थ आणि काव्याची दिवाळी रम्याला खराब करता येत नसते. शेवटी रम्या कंटाळते आणि वसवत्याला म्हणत असते, आई अगं काय गं, हे जे मी ठरवते नेहमी सगळं त्याच्या विरुद्ध कसं काय घडतं, मला जे हवं तसं कधीच का नाही घडत, मला जे हवं तसं व्हायला हवं ना. तर आता इथे मालिनी काकूंनी त्यांची मैत्रीण सुनीता हिलासुद्धा दिवाळीवरती घरी फराळ खायला इन्व्हाइट केलेलं असतं. आता सुनीताने फराळ खायला येताना जबरदस्त असा बॉम्ब आणायचं ठरवलेलं असतं आणि तो म्हणजे पेनड्राईव्हच्या रूपात जीवा आणि काव्याचं जे रिलेशन होतं, ते दोघं जिथे ज्या कॅफेमध्ये ज्या टेबलावर बसायचे तिथलं सगळं फुटेज त्यांनी त्या पेनड्राईव्हमध्ये भरून आणायचं ठरवलेलं असतं. आणि ते आता मालिनी काकूला सांगतात की तू एवढा आग्रह करतेस तर मी नक्की येईन, पण येताना तुझ्यासाठी रिटर्न गिफ्टसुद्धा आणेन. आणि मग आता लगेचच सुनीकू ह्या मालिनी काकूंच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नानाच्या दिवशी घरी आलेले असतात. आता सुनीता काकूंना बघून मालिनी काकूंना खरोखर खूप आनंद होतो आणि त्यांचं चांगलं स्वागत करतात, त्यांना चांगला फराळ देतात. आता सुनीता काकू विचारतात, वाह घर चांगलं सजवलंयस मालिनी, घराचं डेकोरेशन केलं आहे कुणी. त्यावर सुनीता काकूंना मालिनी काकू सांगत असते की अगं माझ्या थोरल्या सुनेने केलं आहे सगळं. म्हणजे दोन सुनांनी यावेळेस अगदी दिवाळी उत्तम साजरी करायची ठरवली. एकीने तिच्या नवऱ्याबरोबर मिळून सगळा फराळ बनवला, तर दुसरीने तिच्या नवऱ्याबरोबर आणि सासऱ्याबरोबर मिळून सगळ्या घराचं डेकोरेशन केलं. यावेळेस मला सुट्टी. त्याबरोबर सुनीता काकू विचारत असतात, कुठल्या सुनेने केलं गं तुझं डेकोरेशन. तर आता मालिनी काकू सांगतात की आमच्या काव्याने केलं सगळं डेकोरेशन. त्याबरोबर सुनीता काकू म्हणतात, अच्छा घर उजळवलं आहे ना, घरात दिवे लावलेत, त्याबरोबर आता आयुष्यात काय काय दिवे लावलेत तुझ्या सुनेने जरा तेही बघ. मालिनी काकू आता लगेचच म्हणायला लागतात, सुनीता पुन्हा तू त्याच विषयावरती बोलतेस, मी तुला किती वेळा सांगितलं, मी तुला म्हटलं आहे की आता नको तो विषय पुन्हा मी सांगितलं ना तुला जे वाटतंय तसं काही नाही आहे. आणि होतं जरी तसं काही तरीसुद्धा आता काव्याने सगळं मला व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे, म्हणून मग तरीसुद्धा तू पुन्हा एकच विषय बोलून उगाच त्यामुळे विषयाला वेगळं वळण लागेल आणि उगाच घरामध्ये कलह होईल, वाद होईल, भांडणं होतील. त्याबरोबर आता लगेच इकडे सुनीता काकू म्हणत असतात, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे ना, काहीच हरकत नाही, तुझी सून आहे ना काव्या, तिला बोलव इथे, मला तिच्याशी बोलायचं आहे. आता लगेचच मालिनी काकू काव्याला बोलवतात. काव्य खूप सुंदर छान साडी वगैरे नेसून तयार झालेली असते. तर आता सुनीता काकू म्हणत असतात, निर्लज्ज मुलगी आहे, एक नंबर, लाज म्हणून वाटत नाही एवढं खोटं चांगलं वागताना ह्या मुलीला. त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात, सुनीता माझ्या सुनेबद्दल आणि तिच्याबरोबर नीट बोल. त्याबरोबर सुनीता काकू म्हणत असतात, मुळात लायकी असावी लागते माणसाने व्यवस्थित बोलण्याची अपेक्षा करण्यासाठी, आणि तुझ्या सुनेची लायकी काय आहे ते मला अगदी व्यवस्थित कळून चुकलेलं आहे मालिनी. त्याबरोबर मग आता मालिनी काकू म्हणत असतात, सुनीता. त्याबरोबर सुनीता काकू म्हणतात, थांब ना तुला सुद्धा दाखवते तुझी सून काय लायकीची आहे. त्यानंतर तुझ्या सुनेबरोबर आणि तुझ्या सुनेबद्दल कसं बोलायचं, काय बोलायचं ते तूच सांग मला. त्याबरोबर आता विक्रम काकासुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात आणि विक्रम काका आल्यावर म्हणत असतात, अरे सुनीता इतक्या दिवसांनी आलीस तू, बस उभी का अशी. त्यावर सुनीता सांगत असते, बरं झालं विक्रम भाऊजी तुम्हीसुद्धा आलात ते. तसंही ही मालिनी तर माझं काही ऐकत नाहीच, उलट तुम्ही आलात तर जरा बरंच पडेल, मला तेवढी तुमची मदत होईल. त्याबरोबर आता मालिनी काकू सुनीता काकूंना सांगत असतात, हे बघ नको सुनीता, उगाच सणासुदीच्या दिवसात माझ्या घरामध्ये वाद होईल. त्याबरोबर सुनीता काकू म्हणत असतात, उलट सणासुदीच्या दिवशी पार्थ या सगळ्यातून, या खोटारडेपणातून मुक्त होईल, मोकळा होईल आणि ही दिवाळी जरी त्याची खराब गेली ना तरी पुढच्या वर्षाची दिवाळी नक्की त्याच्या आयुष्यात नवीन रोषणाई घेऊन येईल. त्याबरोबर आता काव्य म्हणत असते, नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही दोघीजणी, आम्हाला कळेल का कोणाला.
त्याबरोबर आता लगेचच तिथे सुनीता काकू म्हणायला लागतात, तुला माहीतच नाही आहे का आम्ही कशाबद्दल आणि काय बोलतोय ते? नाही, नसेलच जर तुला माहिती ना तर थांब, मी तुला बरोबर व्यवस्थित सगळी माहिती मिळवून देते. हे बघ. त्याबरोबर काव्य ते पेनड्राईव्ह बघते आणि म्हणते, काय आहे आणि काय आहे याच्यात? त्याबरोबर सुनीता काकू म्हणतात, याला पेनड्राईव्ह म्हणतात काव्या, आणि या पेनड्राईव्हमध्ये आहे ना तुझ्याबद्दल आणि तुझ्या प्रियकराबद्दल जे पुरावे होते ते सगळे आहेत. आता काव्याला ही गोष्ट तर कन्फर्म असते की सुनीता काकूंजवळ बाकी कुठले पुरावे येऊ शकत नाही, कारण ते सगळे पुरावे जे आहेत ते फक्त जीवा आणि काव्याजवळ आहेत. तर आता सुनीता काकू तिला म्हणत असतात, अगं हो, तुला माहिती नसेल ना, आठवण करून सांगते. तुम्ही ज्या कॅफेमध्ये बसायचात, जिथे तुम्ही जे आणि के कोरला होतात गं, ते कॅफे माझं होतं. त्या कॅफेमध्ये मी तुला बऱ्याच वेळा तुझ्या बॉयफ्रेंडबरोबर पाहिलं होतं, पण तेव्हा आपला काही संबंध नव्हता. पण आता तू माझ्या मैत्रिणीच्या मुलाची बायको आहेस. थोडक्यात म्हणायचं झालं तर मी मालिनीला चांगली बहीण मानते, त्यामुळे तू माझ्या भाच्याची बायको आहेस. आणि तू जर माझ्या चांगल्या एवढ्या साध्या सरळ मैत्रिणीला फसवत असशील, तिच्या मुलाला फसवत असशील, तिचं घर उद्ध्वस्त करत असशील, तर मी ते बघणार नाही. म्हणून आता मी हा पुरावा आणला आहे. त्याबरोबर आता लगेचच काव्या म्हणत असते, हे बघा काकू, तुमचा गैरसमज होतोय. मी मालिनी काकूंबरोबर या विषयावर आधीच बोलून झालं आहे. मी त्यांना माझ्या भूतकाळाबद्दल सगळं सांगितलं आहे. उगाचच्या उगाच तुम्ही पुन्हा पुन्हा तोच विषय उघडणं चुकीचं आहे. त्याबरोबर मालिनी काकू ती वेडी आहे, ती सहज कोणावरही विश्वास ठेवते, पण मी तशी नाही आहे. मी पुरावा घेऊन आली आहे. लग्नानंतरही तुझे त्या मुलाबरोबर संबंध होते याचा पुरावा आहे माझ्याकडे. आता मग काव्याला प्रश्न पडतो की अरे यांच्याकडे आता असा कोणता पुरावा आहे? आता यांच्याकडे काय असतं ते म्हणजे जेव्हा काव्या ही पार्थला भेटण्यासाठी त्या कॅफेमध्ये गेलेली असते, जीवासुद्धा बरोबर त्याच कॅफेमध्ये गेलेला असतो, ते म्हणजे भास्कर काकांना भेटण्यासाठी. आणि तिथे चुकून काव्याला पार्थने जे गुलाब दिलेलं असतं ते गुलाब खाली पडलेलं असतं, आणि त्यावेळेस जीवा त्याला काव्य आहे तिथे हे माहीतच नसतं. कुणाच्या तरी हातातलं गुलाब पडलं आहे, तो फक्त ते द्यायला वागतो, आणि बरोबर सुनीता काकू त्यावेळेस ते बघतात आणि त्यांना वाटतं की पार्थ जीवा हा काव्याला गुलाब देतोय, आणि ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये राहून जाते. त्यानंतर मग आता आपण पाहतो की इकडे पार्थ आणि काव्या हे दोघंजणं प्रॅक्टिस करता करता थांबलेले असतात. त्यामुळे आता पार्थ हा तिथे शांतपणे बसून जीवा आणि नंदिनी हे दोघंजणं नाचत असतात, त्यांना बघत असतो. शेवटी आता बसून बसून पार्थला कंटाळा येतो. आपण काय करावं हा त्याला प्रश्न पडतो. आणि मग आता पार्थ ते दोघांना सांगतो की अरे तुम्ही दोघं एवढी प्रॅक्टिस करताय आणि आमची मात्र काही प्रॅक्टिसच होत नाही आहे. कधीपासून गेल्यात काव्या? मी आलो त्यांना बोलवून पटकन. आणि मग आता पार्थ हा काव्याला बघण्यासाठी तिकडनं निघालेला असतो. तर इकडे आता काव्या ही सुनीता काकूंना सांगत असते, काकू प्लीज नका उगाच ना तुम्ही काहीतरी बडबडू. पण सुनीता काकू म्हणते, का आता घाबरलीस मी पुरावा दाखवेन म्हटल्याबरोबर? आणि मग आता लगेचच सुनीता काकू ह्या तो पेनड्राईव्ह आता लॅपटॉपला कनेक्ट करायला जातात. पण जेव्हा पेनड्राईव्ह कनेक्ट केला जातो तेव्हा पेनड्राईव्हमध्ये काहीच नसतं, आणि पेनड्राईव्ह हा रिकामा असल्यामुळे आता मात्र मालिनी काकू सुनीता काकूंवरती खूपच जास्त चिडलेले असतात. त्या त्यांना म्हणत असतात की सुनीता, लाज नाही वाटत का गं तुला? प्रत्येक वेळेस तू माझ्या घरात जेव्हा येतेस तेव्हा भांडणं लावण्याचाच प्रयत्न करतेस. का वागतेस तू असं? तुला माझ्या मुलाचा आणि सुनेचा सुखी संसार बघवत नाही का? तू स्वतःला माझी चांगली मैत्रीण बनवतेस ना, मग माझंच घर तोडण्याचा प्रयत्न तू का करतेस प्रत्येक वेळेस? सुनीता काकू म्हणत असतात, मालिनी, मी तुझं घर तोडण्याचा नाही तर घर वाचवण्याचा प्रयत्न करते. तुझी ही सून काय लायकीची आहे ना हे फक्त मला व्यवस्थित माहिती आहे, आणि फक्त मलाच माहिती आहे, कळलं ना? हिला मी माझ्या कॅफेमध्ये काय काय रंग उधळताना पाहिलं आहे. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अगं काय फरक पडतो? लग्नाच्या आधी प्रत्येक मुलगी हिचा काही ना काहीतरी पास्ट असतोच, मुलीचाच नाही मुलांचाही असतो की. आता जर माझ्या पार्थच्या आयुष्यात एखादी मुलगी असती, त्याला पास्ट असतात तर, आणि रम्या आहेच की पार्थचा पास्ट. रम्या ती या घरात राहते. हा आता अर्थात पार्थने कधी रम्याकडे त्या नजरेने पाहिलं नाही, पण रम्याचं प्रेम होतंच की पार्थवर. पण तरीही काव्याने ते सहन केलं. काव्याने पार्थला समजून घेतलं. काव्याने या गोष्टींवर लग्नानंतर विश्वास ठेवला. मग आता जर ती एवढं घसा फोडून सांगते की ती सिंगल आहे, तिच्या मनात असं तसं काही नाही आहे, लग्नानंतर ती मूव ऑन झाली आहे, तर आपण तिच्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? त्यावर आता लगेचच तिकडे सुनीता काकू म्हणत असतात, मालिनी, तू खूप ना साधी सरळ आहेस ना, म्हणून तुला हे सर्व वाटतं. विक्रम भाऊजी, अहो तुम्ही तरी काहीतरी बोला ना. तुम्हीही जर असंच गप्प राहणार असाल तर मग या सगळ्या गोष्टींना काहीसुद्धा अर्थ उरणार नाही. कमीत कमी तुम्ही तरी विश्वास ठेवा. त्याबरोबर मग मात्र आता विक्रम काकासुद्धा म्हणतात, मलासुद्धा नाही पटत आहे तुमचं. आणि यावेळेस सुनीता, तू चुकली आहेस. त्यामुळे मालिनी, मला वाटत नाही की तू सुनीताजवळ आणखीन मैत्री वाढवायला हवीस. त्याबरोबर मग मात्र सुनीता काकू म्हणत असतात की अगदी बरोबर म्हणताय तुम्ही.
मुळात ना मैत्री ही योग्य व्यक्तीबरोबर व्हायला हवी. चुकीच्या व्यक्तीबरोबर झाली की त्याचा पश्चाताप हा होतोच. काय आहे ना सुनीता, या अगोदर मला असं वाटायचं की खरोखर तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस, तू माझ्या मुलांना अगदी स्वतःचे भाचे वगैरे मानतेस. पण जर तू माझ्या मुलाला तुझा भाचा मानत असतीस ना, तर तू त्याचा संसार उद्ध्वस्त व्हावा यासाठी कधीच प्रयत्न केले नसतेस. तू काव्याला एकटीला बाजूला घेऊन समजावून सांगितलं असतंस. तुला तिच्या भूतकाळाबद्दल माहिती आहे हे तिला सांगितलं असतंस आणि आता त्या भूतकाळातून बाहेर पड, सुधार हे तू तिला समजावलं असतंस. पण तू तसं न करता उलट प्रत्येक वेळेस तू मला तिच्याबद्दल भडकवत आलीस, मला तिच्याबद्दल काही बाई सांगत आलीस. आणि मी इतक्या हलक्या कानाची नाही आहे की तुझं ऐकून काहीतरी मी माझं घर उद्ध्वस्त करेन. तरीसुद्धा तुझ्यावर विश्वास मी ठेवलाच आणि माझ्या सुनेवरती मी अविश्वास दाखवलास. मी तिच्याबरोबर वाईट वागलेच. पार्थ ज्या वेळेस सगळ्यात जास्त आजारी होता, ज्यावेळेस त्याला काव्याची गरज होती, तेव्हा मी काव्याला पार्थपासून लांब राहायला लावलं. हे सगळं मी तुझ्यामुळे वागले. पण तरीही ठीक आहे, त्या सर्व गोष्टींना सोडून देऊन माफ करून माझ्या सुनेने पुढे जायचं ठरवलंय. तरीही तू अजूनही नाही ऐकत आहेस. अजूनही मात्र तुझं तेच आहे. त्याबरोबर मग आता विक्रम काका सुद्धा म्हणतात, बरोबर आहे मालिनी तुझं. तर आता मालिनी काकू पुढे म्हणतात, जर तुझ्या सुनेचा असा काही भूतकाळ असता आणि तिने तुला सांगितलं असतं की आता ती त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडले आणि तुझ्या मुलाचं जर तुझ्या त्या सुनेवर प्रेम असतं, तर तू काय केलं असतंस? तू तुझ्या सुनेला समजावूनच सांगितलं असतंस ना, सोडून दे म्हणून सगळं. मग आणि तसंही काव्या चांगल्या घरातली, चांगल्या संस्कारातली मुलगी आहे. तिच्या हातून चूक होणं शक्य नाही. आता ती शिकलेली होती, शिकत होती. जर तिने एखाद्या मुलावर प्रेम केलं तर यात तिची चूक नव्हती. त्याबरोबर आता मग मात्र सुनीता काकू म्हणतात, मालिनी तू तुझ्या सुनेची बाजू घेतेस इथपर्यंत तर सगळं ठीक आहे, पण तू माझ्या मुलाला आणि सुनेला का मध्ये कालवतेस? मुळात माझी सून ही माझ्या मर्जीने केलेली आहे. ही अशी कुठल्या पण मुलीला उचलून मी माझी सून नाही केलेली. त्याबरोबर मग मात्र आता लगेचच मालिनी काकू या म्हणत असतात, मी सुद्धा कुठल्याही मुलीला माझी सून नाही केलेलं. आणि तसंही तू स्वतःला माझी मैत्रीण म्हणवतेस ना. जर तू माझी मैत्रीण आहेस तर तुला मी पत्रिका दिली होती, त्यावेळेस त्याच्यावरती माझ्या सुनेचं नाव तू व्यवस्थित पाहिलं होतंस. त्याच्यावरती नंदिनी असं लिहिलं होतं. पण पार्थच्या बायकोचं नाव तू जेव्हा मला भेटायला आलीस तेव्हा कावस. मग तेव्हा तुला वाटलं नाही का की मला विचारावं की पार्थची बायको नक्की नंदिनी आहे की काव्या? पार्थच्या बायकोचं नाव नंदिनी होतं, मग काव्या का? हे प्रश्न तुझ्या मनात आले नाही? तुला माहिती आहे काय परिस्थितीत त्यांचं लग्न झालंय ते? जर माहीत नसेल एखादी गोष्ट तर कमीत कमी विचारत जा ना. न विचारता तू कसं काय उगाचच्या उगाच कोणालाही दोषी ठरवू शकतेस? त्याबरोबर सुनीता काकू आता पुढे काही बोलणार इतक्यात तिकडे पार्थ आलेला असतो. आता पार्थ म्हणत असतो, काव्या हो काय चाललंय तुमचं? अरे हाय सुनीता मावशी, तू कधी आलीस? कशी आहेस? त्याबरोबर सुनीता म्हणते, मी उत्तम. हे बघ पार्थ, मला तुझ्याशी. त्यावर मालिनी काकू म्हणतात, पार्थ तू कसा इथे? त्यावर पार्थ सांगत असतो, अगं आई काय काय ह्या काव्या बघ ना, कधीपासून तिकडे मस्त जीवा आणि नंदिनी प्रॅक्टिस करतायत आणि मी मात्र भूतासारखा बसून राहिलो त्यांच्याकडे बघत. काव्या चला प्रॅक्टिस करायची आहे. एवढं बोलून आता पार्थ काव्याला घेऊन तिकडनं जातो. त्याबरोबर आता इथे मालिनी काकू लगेचच आता सुनीता काकूंना म्हणत असतात, बघितलंस आता जर माझ्या सुनेमध्ये आणि मुलामध्ये सगळं व्यवस्थित नसतं तर पार्थने काव्याला हाताला धरून तुझ्या समोरून नेलं असतं का? नसतं नेलं ना. जर पार्थला काव्य आवडते, काव्यसुद्धा आता हळूहळू पुढे सरकते, तर काय हरकत आहे सर्व गोष्टी एक्सेप्ट करायला आपल्याला? आणि राहता राहिला प्रश्न भूतकाळाचा, तर मला काहीच फरक पडत नाही. तू विसरत असशील तर तुला आठवण करून देते. अगं माझ्या नवऱ्याला सुद्धा भूतकाळ होता. माझ्या नवऱ्याने सुद्धा कुठल्या तरी वेगळ्याच मुलीवर प्रेम केलं होतं. पण शेवटी विक्रमच्या आयुष्यात मी आहे आणि आता आम्ही एकमेकांसाठी एकदम परफेक्ट आहोत. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. इतका वर्षांचा संसार आहे आमचा. 2 मुलं, 2 मुलांच्या बायकाही झाल्या आता. मग तुला अजूनही असं वाटतंय का की विक्रमही अजून त्या मुलीमध्ये आहेत म्हणून रमलेले? अगं मुलगी कसली, आता ती म्हातारी झाली आमच्या बरोबरीने. पण झाले ना ते सुद्धा मोहन. गोष्टी बदलतात सुनीता. प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीवर अडून राहायचं नसतं. काही वेळेस काही गोष्टी जिथल्या तिथे सोडून देणं ह्या आपल्यासाठीही चांगलं असतं आणि त्या वेळेसाठी सुद्धा. कळलं तुला? पण तू मात्र कधीच पुढे सरकत नाहीस. तू कायम तिथेच अडून राहतेस. ही तुझी घाण, जुनी, फालतू आणि बेकार सवय आहे. त्यामुळे जरा सुधर, जरा विचित्र वागणं बंद कर. समजलं तुला? त्याबरोबर आता सुनीता काकूंना सुद्धा मालिनी काकूंचा राग येतो. तर मालिनी काकू आता सुनीता काकूंना सांगत असतात, आणि आत्ता आपली मैत्री इथेच आपण थांबवूया. आजच्या नंतर आपण पुन्हा कधी एकमेकीला भेटलो नाही तर ते आपल्या मैत्रीसाठी सुद्धा चांगलं होईल आणि आपल्या नात्यासाठी सुद्धा. त्यामुळे यानंतर आता तुझं आणि माझं कॉन्टॅक्ट बंद प्लीज. त्याबरोबर आता लगेचच इथे मालिनी काकू या म्हणत असतात की
तू गेलीस तरी बरं होईल. मी तुला इथे दिवाळीचं सेलिब्रेशन करण्यासाठी बोलवलं होतं, पण आता इथे होतं आहे मात्र भांडणच आपलं. त्यामुळे उगाच मला माझ्या सणासुदीच्या घरामध्ये, हसत्या खेळत्या घरामध्ये आणखीन वाद नको आहेत. तू गेलीस तर जास्त बरं होईल. आता मालिनी काकूंनी चक्क सुनीता काकूंना जवळपास हकललेलं असतं. तर सुनीता काकू तुला पश्चाताप होईल असं मालिनी काकूला सांगतात. तर मालिनी काकू म्हणत असतात की बघायचंच आहे मला पश्चाताप होतोय की मला माझ्या सुनेवरती पुढे जाऊन गर्व वाटतोय. ते काही दिवसात तुझ्यापर्यंत बातमी पोहोचेलच. तशी ही माझी सून UPSCची परीक्षा देते, नक्की ती IAS होईल याच्यावर मला खात्री आहेच. तेव्हा तूच गर्वाने सांगशील किंवा मी तुझ्याकडे येईन तुला सांगण्यासाठी की माझ्या सुनेने परीक्षा देऊन ती कलेक्टर झाली. प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीत आपण वाईट शोधण्यापेक्षा कधीकधी चांगलंही शोधायचं. कदाचित नियतीच्या मनातच हे सगळं होतं. नियतीच्या मनातच पार्थ आणि काव्या हेच होते, म्हणून हे सगळं घडलं असेल. पण नाही, तुला मात्र कधी कुठली गोष्ट शांतपणे ऐकायचीच नसते. तुला कायम चुकीच्या बाजूने राहायचं असतं. कायम चुकीच्या बाजूनेच तू बोलत असतेस. कायम ज्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत, ज्या गोष्टीत तुला पडणं गरजेचं नाही आहे, त्या गोष्टीत तुला पडायचं असतं. त्याबरोबर आता इथे पार्थ आणि काव्या हे दोघंजणं छान प्रॅक्टिस करतात. त्याबरोबर जीवा आणि नंदिनीसुद्धा छान प्रॅक्टिस करतात. आणि मग आता प्रॅक्टिस करून झाल्याच्या नंतर ते दोघंजणं छान डान्सही करून दाखवतात. आता माझी या प्रियाला प्रीत कळेना या गाण्यावरती पार्थ आणि काव्या डान्स करतात. तर हे नाते नव्याने या गाण्यावरती आता नंदिनी आणि जीवासुद्धा डान्स करतात. तर इकडे रम्याला मात्र हे सगळं बघून राग येत असतो. तिला इरिटेट होत असतं. आई अगं हे सगळं तू खराब कर ना आई प्लीज, आता असं इकडे ती म्हणत असते. त्याबरोबर इकडे आता वसुहत्या म्हणत असते तू गप्प बस गप्प राहण्या वाचून सध्या तरी आपल्या हातात काहीसुद्धा नाही आहे, समजलं का तुला. तर दुसरीकडे आता पार्थ आणि काव्या त्याचबरोबर जीवा आणि नंदिनी या दोन कपलमध्ये आता तिसरं कपल ॲड झालेलं असतं. ते म्हणजे मालिनी काकू आणि विक्रम काका. आणि ते दोघंसुद्धा आता यांच्याबरोबर प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत असतात. आणि आता ह्या 3 टीममध्ये पिहू आणि श्रेया यांनी गेम लावलेले असतात आणि विविध कपल गेम आता ते लोक खेळत असतात. तर हे बघून वसुहत्या मात्र चांगली जेलस होत असते आणि रम्यासुद्धा. वसुहत्या म्हणत असते नाही जर पुढच्या काही दिवसात तुमच्या या आनंदाला सुरुंग लावला तर मी सुद्धा नावाची वसुंधरा शितोळे नाही. त्याबरोबर आता वसुहत्या म्हणत असते माझा एक डाव फ्लॉप झाला म्हणून काय झालं, पुढचा डाव माझा नक्की यशस्वी होईल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.